नमस्कार मित्रांनो, लाईफ लेसन्सच्या या भागामध्ये मी आशिष हाडके आपलं सर्वांचं स्वागत करतोय. आपण एक विषय आज घेतलेला आहे आणि तुमच्याशी माझे काही व्ह्यूज आणि विचारवंतांची काही मतं आपण इथे तुमच्याशी शेअर करणार आहोत. आजचा विषय आपण घेतोय धर्म, संस्कृती आणि देवत्व किंवा देवी देवता. आपण जर विचार केला तर प्रारंभीच्या काळामध्ये जगात विविध संस्कृती अस्तित्वात होत्या आणि त्यांचे आपापले सण, उत्सव, रीतिरिवाज सुद्धा होते. पण कालांतरानं धर्माने या संस्कृती, बघा आता धर्म आणि संस्कृतीचा ज्या व्याख्या आहेत, त्याच्या डेफिनेशन्स काय आहेत आणि त्या कशा प्रकारे समजून घ्यायच्या, म्हणून मी धर्म आणि संस्कृती हा विषय घेतलेला आहे. तर या ज्या संस्कृती अस्तित्वात होत्या त्या कालांतरानं धर्मानं हायजॅक केल्या. आता संस्कृतींचं पालन करता करता या धर्मांनी किंवा धर्मांनी विविध काय केलं की आपले नियम, कायदे, व्यवहार लोकांवर लादले. तुम्ही एक सर्वसाधारण जर आपण विचार केला तर होळी, दिवाळी, ईद, ख्रिसमस, बैसाखी, पोळा, पोंगल, दुर्गा उत्सव जसा बंगालमध्ये साजरा केला जातो, गणेशोत्सव, जन्माष्टमी, शिवरात्री इत्यादी इत्यादी सगळे सण आणि उत्सव हे संस्कृतीतून निर्माण झालेले आहेत, धर्मातून नाही. लक्षात घ्या. त्यामुळे आपण जर थोडासा ब्रॉड विचार केला, आत्ता मध्यंतरी एक मी लेख वाचला आणि त्याच्यामध्ये ख्यातनाम शायर जे आहेत आपले विचारवंत जावेद अख्तर हे सांगतात की चित्रपट सृष्टीतला म्हणजे बॉलिवूडमधला सर्वात मोठा होळीचा जो उत्सव आहे किंवा आनंदाची रंगपंचमी होळी जी सेलिब्रेट होते ती त्यांच्या घरी साजरी होते. मग असं असताना इथे धर्म कुठे आडवा येत नाही. हिंदू, मुस्लिम, सिख, ख्रिश्चन, ईसाई, पारसी, बौद्ध, जैन किंवा जगभरातले जेवढे पण काही धर्म आहेत ते संस्कृतींच्या आड येऊ नये किंवा त्यांनी आपलं अस्तित्व हे व्यवहारी, व्यावसायिक होणार नाही याची काळजी घेऊन संस्कृती जपण्याचं जर काम केलं तर सर्वच्या सर्व सण आणि उत्सव उत्तम प्रकारे सर्व धर्मांचे लोक गुण्या गोविंदानं साजरे करू शकतात आणि तीच खरी संस्कृती आहे. आता संस्कृतीप्रमाणे जर आता पुन्हा काही आपल्याला त्याचा एक आढावा घ्यायचा झाला किंवा दाखले द्यायचे झाले तर संस्कृतीसोबतच जगाच्या पाठीवर विविध भाषा सुद्धा पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आता भाषा तरी कोणा एकल्या धर्माची नाही ना, कारण बंगालचा मुसलमान हा बंगाली भाषा बोलतो तर महाराष्ट्रातला मुसलमान मराठी भाषा बोलतो. भाषेमध्ये कुठे जातीभेद किंवा धर्म हा प्रकार येत नाही. ही एक संस्कृती आहे. जसं सण उत्सव तसंच भाषा ही एक संस्कृती आहे आणि म्हणूनच भाषावर धर्म, राष्ट्र कधीच होऊ शकत नाही. कारण भाषा ही विशिष्ट प्रदेशाची असते, परिसराची असते, वातावरणाची असते, लोकांची असते, ती कुठल्याच धर्माची नसते. या संदर्भात जर भारतीय संस्कृतीचा जर आपण विचार केला तर भारतीय संस्कृती जगातील जुन्या संस्कृतींपैकी एक महत्त्वपूर्ण संस्कृती आहे. भारतीय संस्कृती ही खुली आहे, ओपन आहे, व्यापक आहे आणि गेल्या 5000 वर्षांपासून इथे सर्वांच्या ज्ञानाला वैश्विक जर आपण विचार केला तर भारतीय संस्कृतीने स्थान दिलेलं आहे. हे सत्य नाकारता येत नाही. परंतु सद्यस्थितीचा अभ्यास केला तर सण, उत्सव, आनंदाची लोकशाही संस्कृती सोडून किंवा विसरून, लक्षात घ्या माझ्या शब्दांच्या किंवा माझा जो समज आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ते थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण मी जसं समजतोय ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्याच्यामध्ये काही थोडेसे ॲम्बिग्युटी, अडचणी किंवा काही त्रुटी असू शकतो. पण मला हे म्हणायचंय की ही जी लोकशाही आनंदाची संस्कृती आहे, सण, त्योहार, उत्सवांची, ती सोडून किंवा विसरून, पुन्हा मी रिपीट करतोय, धर्म या संज्ञेला व त्यापासून निर्माण होत असलेल्या स्वार्थी राजकारणाला किंवा अर्थकारणाला, तसेच
निसर्गाचा समतोल बिघडवणाऱ्या अति आधुनिकीकरणाला जास्त महत्त्व दिल्या जात आहे. ही सत्यस्थिती कोणीही नाकारू शकत नाही. तुम्ही सुद्धा हे समजू शकता. आणि त्यामुळे आज समाजामध्ये अस्वस्थता आहे. धर्म आणि संस्कृती यातील मूलभूत फरक लोकांना कळत नसल्यामुळे सण उत्सव, वैज्ञानिक व निसर्ग प्रणव पूजा अर्चा कशा प्रकारे करायच्या व त्यापासून संस्कृती टिकवण्यासोबतच, म्हणजे संस्कृती टिकवायचीच आहे पण स्वतःच्या जीवनाची प्रगती करून घ्यायची आहे, याबाबत सुद्धा अनभिन्नता आहे, कन्फ्युजन ज्याला म्हणता येईल ते निर्माण झालेलं आहे. आणि मग तिथेच देवाची पूजा, या देवाची पूजा किंवा कशी करायची, कितपत करायची, निसर्गामुळे निर्माण झालेले जे एक आपली एक समाज व्यवस्था आहे, त्यामुळे आपण निसर्गाला धन्यवाद देतो, थँक्यू म्हणतो, म्हणून ती पूजा अर्चा करण्यासाठी जी संस्कृती निर्माण झाली ती धर्माने हायजॅक केल्यामुळे, जसं मी म्हटलं, आपल्यामध्ये कन्फ्युजन निर्माण झालं. म्हणून हेही नाही करायचं, तेही नाही करायचं, काहीच नाही करायचं, जसं चाललंय तसं चालू द्यायचं. पैसे कमवायचे, गरजा भागवायच्या, एन्जॉय करायचा, धांगडधिंगा करायचा, DJ वाजवायचा कुठलाही सण उत्सव जयंत्या पुण्यतिथ्यांमध्ये, आणि धर्म पाळायचे. म्हणजे संस्कृती हा विषय कुणीही टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे किंवा नाही, दॅट इज ऑल्सो बिग क्वेश्चन. आता त्याच्यामुळे काय झालं की एकीकडे धर्माचे हे जे पुजारी आहेत त्यांनी आपल्या संस्कृतीला कर्मकांडामध्ये परिवर्तित करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे देव आहे किंवा नाही हा निर्माण झाला प्रश्न. देव हा विषय मानव हा जेव्हा चांगले कर्म करतो तो देवत्व प्राप्त करतो, असा एक सिंपल नैसर्गिक प्राकृतिक नॅचरल अर्थ आपण त्याचा काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे, रॅदर दॅन कर्मकांड आणि फॉर्मॅलिटीमध्ये जाण्यासाठी. कारण संस्कृती ही फॉर्मॅलिटी शिकवत नाही, धर्म फॉर्मॅलिटी शिकवतो, प्रोटोकॉल शिकवतो. मला हेही म्हणायचं आहे पुढे याच्यामध्ये, या माझ्या सेशनमध्ये, की आपण जेव्हा संस्कृतीचा विचार करतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटोकॉल्स असतो की नाही, ठीक आहे, नियमावली असते, प्रत्येकाच्या घरामध्ये शिस्त असते, ती तेवढ्यापुरती आवश्यक असते. कारण वेळेचं, काळाचं महत्त्व लक्षात घेऊन, परिस्थितीचं, माणसांचं आणि आपल्या सोबतच्या लोकांचं महत्त्व लक्षात घेऊन आपल्याला काही निर्णय, काही शिस्त तिथे लावावी लागते. दॅट इज वन पार्ट. परंतु एखाद्या धर्माच्या अस्तित्वामुळे जर तुमची संस्कृती ही व्यवसाय बनत असेल, फक्त पैसे कमवण्याचं एक साधन बनत असेल धर्माच्या नावाखाली, तर मला असं वाटतं की आपण संस्कृती टिकवत नाही आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त धर्म देव करतोय. त्याच्यामुळे संस्कृतीपासून निर्माण झालेला देव आणि धर्मापासून निर्माण झालेला व्यावसायिक परिवर्तनाचा देव कुठेतरी एक वेगळा प्रकार निर्माण होत असताना आपल्याला आत्ता दिसतंय. त्यामुळे योग्य काय आणि अयोग्य काय हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे निर्णय घेणं काळाची गरज आहे, ते आपण केलं पाहिजे. एवढंच इथे मला सांगावंसं वाटतं. खूप खूप धन्यवाद. आशिष हाडके आपली रजा घेतो. पुन्हा एक नवीन सब्जेक्ट घेऊन आपण लाईफ लेसन्स लक्षात घेऊया की लाईफमध्ये प्रवास हा जो माझा जीवनाचा आहे त्याच्यापासून धडे जे मी घेतोय, लाईफ लेसन्स ज्याला आपण म्हणतो, जीवनाचे धडे, ते सुयोग्य पद्धतीने आपल्या जीवनाला सुनियोजित, सुव्यवस्थित करण्यासाठी कसे घेता येतील, आपल्या आजूबाजूच्या लोकांसोबत राहताना संस्कृती टिकवण्यासाठी कसे करता येतील, त्याचा जास्त विचार करण्याची गरज आहे. रजा घेतो. पुन्हा भेटू. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.